चालू सर नमस्कार. नमस्कार. हे आहेत आमच्या आरमोरी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय राजेशजी वडपलवार सर. सर आज या ठिकाणी आपल्या आयुष मानांकित गटसाधन केंद्र आरमोरीच्या वतीने एक ब्लड डोनेट आणि ई बुकचं अनावरणाचा कार्यक्रम, यामागचं तो उद्देश काय असेल आपण काय सांगू शकतो? आपल्या आयएसओ मानांकित गटसाधन केंद्रातर्फे आज रक्तदान शिबिराचं खास करून आयोजन करण्यात आलं. यामध्ये खरं तर लोकांमध्ये रक्तदान करणं हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवावा. शिक्षक या संवर्गातील मंडळी आज खास करून रक्तदान करत आहेत. त्यामागचा आमचा उद्देश असाच आहे की शिक्षक नेहमीच शिक्षण पेशामध्ये आपलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत असतो, पण त्यासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं कामसुद्धा अतिशय प्रभावीपणे शिक्षकवृंद करतात. हा संदेश आम्हाला समाजाला द्यायचा आहे. आणि रक्तदान हे खूप काळाची गरज आहे. अलीकडे गरीब मंडळी जेव्हा अपघातामध्ये असा प्रसंग, दुःखद प्रसंग ओढावतो आणि त्यावेळेस रक्ताची खूप गरज असते, नितांत गरज असते. अशा वेळेस त्या ग्रामस्थाकडे जर त्यासाठी आवश्यक असणारा निधी नसेल तर खूप मोठी अडचण त्या रुग्णांसमोर उभं होते. हा एक सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून आज आपल्या या आयएसओ मानांकित गटसाधन केंद्रामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर रक्तदान केलं यासारखं श्रेष्ठ दान नाही म्हणतात ते खरंच आहे, कारण रक्ताला कुणाचे नातं नसतं किंवा काही धर्म नसतो, जात नसतो आणि पात पण नसतो. खरं तर या सर्वांवर वडचळ असणारा हा खरं तर रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे म्हणून म्हटलं जातं. आणि म्हणूनच एक पुण्याचं काम आपल्या शिक्षक संवर्गातील मंडळीकडून व्हावं असा एक सुंदर उद्देश आपल्या या आयएसओ मानांकित गटसाधन केंद्राचा आहे. आणि म्हणूनच आम्ही या कार्यक्रमाचं आज या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये खास करून जे रक्तदान आमचे शिक्षक बांधव करणार आहेत त्या सर्वांचं आम्ही आमच्या आयएसओ मानांकित गटसाधन केंद्रातर्फे उत्स्फूर्त स्वागत करतोय आणि त्यांना धन्यवाद पण देतोय. आपलं सर्वांच्या सहकार्यानं खरं तर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतो आहे, याचा आम्हाला निश्चित आनंद आहे. आम्ही सगळे उत्साही आहोत की आता आपण रक्तदान केलं पाहिजे. थँक्यू. धन्यवाद सर. अतिशय सुंदर की सरांनी म्हटलं की एक रक्ताला कुठलं नातं नसतं आणि रक्ताला कुठलं नातं नसते, कुठली जात नसते का. म्हणूनच आपण या ठिकाणी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द बघतो ना, त्याचं खास करून आज या ब्लड डोनेटच्या माध्यमातून साकार होत असल्याचं एक आपल्याला दिसत आहे. आणि असं म्हणतात की एव्हरी ब्लड डोनर इज अ लाईफ सेवर, तर कुणाचं तरी जीव वाचवण्याचं काम. आणि हे शिक्षकामध्ये भावना येत आहे, ही अतिशय चांगली भावना शिक्षकामध्ये आहे आणि ते विद्यार्थ्यांपर्यंतमध्ये सुद्धा ते मूल्य रुजवण्याचं काम या माध्यमातून होईल. धन्यवाद सर आपण या ठिकाणी. थँक्यू. टीमचं अभिनंदन आणि शुभेच्छा. मित्रांनो, माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.